टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। खरं तर तीर्थक्षेत्र आणि मंदिरांचं शहर म्हणून देशभरात ओळख असलेल्या नाशिकमधून या संपूर्ण प्रकरणाची हनी ट्रॅपची चर्चा व्हावी आणि हे प्रकरण उघडकीस व्हावं हे अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल। नाशिकमध्ये काही दिवसांपासून दब्या आवाजात ही चर्चा निश्चितपणे होती की अशा पद्धतीनं शहरातल्या एका मध्यवस्तीत असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये महसूल विभागाचे बडे अधिकारी असतील, काही बांधकाम व्यावसायिक असतील, त्यासोबतच काही मोठे नेते हे या ठिकाणी येतात आणि त्यांचा हनी ट्रॅप केला जातो। महसूल विभागाच्या एका अधिकाऱ्यानं ठाणे पोलीस स्टेशनला या संदर्भात एक तक्रार देखील केली होती, मात्र काही कॉम्प्रोमाइजनंतर, काही दबावानंतर या अधिकाऱ्याला आपली ही तक्रार मागे घ्यायला लागली होती। आता मात्र या प्रकरणाची व्याप्ती 1-2 नाही तर तब्बल 73 लोकांपर्यंत असल्याचं समोर येत आहे। नाशिकमध्ये मध्यंतरी आलेल्या एका बड्या नेत्यानं या संदर्भात स्पष्टीकरण दिलं। त्याच्या म्हणण्यानुसार जवळपास 73 राज्यभरातले असे अधिकारी नेते आहेत की जे या हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत आणि आता या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद जे आहेत ते विधानसभेत उमटलेले आहेत। नाना पटोले यांनी मागणी केलेली आहे की या प्रकरणाची चौकशी करून हे नावं उघड करावेत, अन्यथा आम्ही या नावांची उघड चर्चा जी आहे ती या ठिकाणी विधानसभेमध्ये करू। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।